प्रतिनिधी वैदेही काणेकर आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत। वैदेही, महत्त्वाचा प्रश्न आहे की आता राज ठाकरे काय भूमिका घेऊ शकतात? एका दुसऱ्या मोठ्या फटक्यानंतर तिसऱ्यांदा पुन्हा ते विश्वास टाकू शकतात का? आपल्याला काय वाटतं? नक्कीच जर आपण बघितलं तर देवेंद्र फडणवीस जे सध्या आता राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते स्वतः राज ठाकरे यांना भेटण्यासाठी आलेत। नक्कीच महत्त्वाच्या अनेक गोष्टींचं नियोजन जे आहे ते आजच्या या बैठकीमध्ये होणार आहे। अर्थात विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं निवडणुका झाल्या त्याच्यावर एक नाराजी राज ठाकरे यांनी व्यक्त केली होती। ईव्हीएम संदर्भात प्रश्न उपस्थित केले होते आणि त्यानंतर सरकारची नाराजी राज ठाकरे यांनी ओढावून घेतली होती। मात्र आता आपण बघतोय की देवेंद्र फडणवीस हे स्वतः राज ठाकरे यांना भेटण्यासाठी आलेले आहेत। नेमक्या या भेटीचं नियोजन काय आहे या संदर्भात अधिक माहिती जरी मिळू शकली नसली तरी राज्याच्या संदर्भातल्या अनेक महत्त्वाच्या प्रश्नांना घेऊन ही भेट जी आहे ती महत्त्वाची मानली जाते। कारण नरेंद्र मोदी यांचं कौतुक राज ठाकरे यांनी केलं होतं। याच्या आधी शिवाजी पार्क मध्ये जेव्हा लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात जेव्हा राज ठाकरे स्वतः मोदी यांच्या सोबत स्टेजवर दिसून आले होते त्यामुळे निश्चितच अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या। मात्र त्यानंतर विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली होती। पण राज ठाकरे यांची नाराजी एकूणच ओढावून घेणं सध्या सरकारला परवडणार नाहीये। कारण मराठी मतं जी आहेत ती मोठ्या प्रमाणात राज ठाकरे यांच्याकडे देखील आहेत आणि ही मतं स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी कशा पद्धतीनं वापरण्यात येऊ शकतील किंवा स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये मनसेला सोबत घेण्याचा विचार हा सरकार म्हणजे महायुतीमध्ये असेल का या सगळ्या संदर्भात खरं तर आजची चर्चा जी आहे ती अत्यंत महत्त्वाची मानली जाते। काही दिवसामध्येच मराठी भाषा दिवस आहे आणि त्या मराठी भाषा दिवसाच्या निमित्तानं सरकारचे काही महत्त्वाचे अनेक कार्यक्रम आहेत। या कार्यक्रमाच्या निमित्तानं राज ठाकरे यांना बोलवणं आलंय का या देखील संदर्भात विचार करणं महत्त्वाचं आहे। वैदेही, आपण एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी अधोरेखित केला की राज ठाकरे यांचं मार्गदर्शन किंवा राज ठाकरे यांचा सखोल अभ्यास जो आहे तो सगळ्या पक्षांसाठी महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे त्यांची नाराजी ओढावून घेणं हे भाजपला किंवा या सरकारला तरी आता परवडणार नाहीये। भाजपबद्दल जर आपण बोललो तर भाजप आणि मनसेसोबत जुळवून घेण्यामध्ये भाजप सुस्थितीत असल्याचं दिसतंय। मात्र त्यांचे दोन्ही मित्रपक्ष जे आहेत त्यांच्याबद्दल काय? कारण अजित पवारांवरती थेट प्रश्न मेळाव्यातून राज ठाकरेंनी उपस्थित केले, त्यांच्या आमदारांबद्दल, त्यांच्या खासदारांबद्दल वरून प्रश्न उपस्थित केले। इतकंच नाही तर त्यांनी शिवसेना एकनाथ शिंदेंसंदर्भातही प्रश्न उपस्थित केले। तर मग मित्रपक्ष म्हणून 3 इंजिनचं हे सरकार चालत असताना, भाजप सुस्थितीत असताना बाकी 2 पक्षांची तडजोड कशी होऊ शकते? नक्कीच आपण बघितलं तर सध्या सरकारमध्ये 3 राजकीय पक्ष आहेत। एक भाजप आहे, शिवसेना आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आहे। त्याच्यामुळे एकूणच जर बघितलं तर अजित पवार यांच्या संदर्भातली नाराजी ही राज ठाकरेंची अगदी सुरुवातीपासून आहे। अनेक राजकीय दृष्ट्या जर आपण बघितलं तर राज ठाकरे आणि अजित पवार हे एकमेकांच्या समोर आमने सामने आलेले देखील अनेकदा बघायला मिळालेले होते। यातच आता शिवसेनेचा प्रश्न राहिला तर शिवसेना अनेक गोष्टींसंदर्भात नाराजी जी आहे ती शिवसेनेची असलेली देखील बघायला मिळते आणि अशामध्येच राज ठाकरे हा पर्याय असू शकतो का याची चाचपणी देखील अनेकदा करण्यात आलेली आहे। आणि अशातच ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची मैत्री आहे ती पाहता कुठेतरी एक ऑप्शन म्हणून भाजप मनसेची निवड करू शकते का असा देखील प्रश्न सध्या उपस्थित करण्यात आलेला आहे। एकीकडे सरकारमध्ये भाजप सोबत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे 2 पक्ष असताना या 3ही पक्षांमध्ये जी आहे ती अनमन अनेकदा झालेली दिसून येते। 3ही पक्षांमध्ये समंजसपणा नसल्याचं देखील अनेकदा अधोरेखित झालेलं आहे आणि अशाच पार्श्वभूमीवर आता मनसे हा पर्याय होऊ शकतो का या संदर्भातली चाचपणी देखील केली जाऊ शकते। अशातच खरं तर शिवाजी महाराज यांची जयंती आहे, त्यानंतर मराठी भाषा दिवस आहे। फेब्रुवारी महिन्यातील हे महत्त्वाचे खरं तर 2 कामं आहेत आणि त्याच्यामध्ये गडकिल्ल्यांच्या संदर्भात एक महत्त्वाचे नेते आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडले गेले आहेत। अविनाश अभ्यंकर मनसेचे नेते आपल्यासोबत जोडले गेले आहेत। मी थेट त्यांना प्रश्न विचारते, अविनाशजी, महत्त्वाची भेट होतीये मनसे नेते राज ठाकरे आणि भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील यांची भेट एक होतीये। मात्र तुम्ही या भेटीकडे कसं बघताय? कारण की मनसेच्या दृष्टीने ही भेट महत्त्वाची आहे, जेव्हा की विधानसभेत इतका मोठा धक्का लागलेला आहे, एक विश्वासघात केल्यासारखी भावना मनसे नेत्यांमध्ये आहे आणि ती थेट नाराजी तुमच्याच नेत्यांनी राज ठाकरेंनी बोलून दाखवली आहे। अशात ही भेट होतीये। मला वाटतं सन्मान्य राजसाहेबांचे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राजकारणा पलीकडचे संबंध आहेत आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर ही पहिलीच त्यांची आता सदिच्छा भेट असेल असं मला वाटतं। आणि एवढ्या 2 महत्त्वाचे नेते भेटल्यानंतर आपल्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा होणारच। अच्छा, आणि नक्की आपण बघू पुढे काय होतं। अच्छा,
धन्यवाद अविनाशजी. आपण या भेटी संदर्भात आपली जी प्रतिक्रिया ती साम टीव्ही सोबत दिली. त्यांनी सांगितलंय की भेटीमध्ये नेते जे आहेत आमचे राज ठाकरे ते चर्चा करतील आणि नंतर भेटीनंतर काय होतं ही पुढची भूमिका आहे ती बघूच, असं अविनाश अभ्यंकर म्हणाले आहेत. महत्त्वाच्या घडामोडी घडताना दिसत आहेत. ही दृश्य सध्या खूप बोलकी आहेत. ही दृश्य जर आपण पाहिली तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या गाड्यांचा ताफा घेऊन थेट दादरच्या शिवतीर्थावरती दाखल होत आहेत. काय त्यांचं स्वागत केलं जातं, त्यानंतर बैठकीला सुरुवात होते. पण हे सगळं अचानक घडतंय. राज्याच्या राजकारणात हे अचानक घडतंय म्हणून नेमकं काय होतंय हे प्रश्न सगळ्या जनतेला पडले आहेत. हे प्रश्न विचारले जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांचं महायुती सरकार, त्यांच्या तिन्ही पक्षांच्या संदर्भामध्ये भाजप सुस्थितीत असलं तरी इतर दोन्ही मित्र पक्षांसोबत राज ठाकरे किंवा त्यांच्या मनसे पक्षाचे जे ताणलेले संबंध आहेत ते इतके चांगले नसणं, त्यांच्यावर थेट निशाणा राज ठाकरेंनी करणं, असे अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्यावरून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे की याकडे नेमकं कसं बघावं. आपण बघितलं तर भाजपच्या नेत्यांनी सांगितलंय की नाही, ही एक राजकीय भेट नाहीये, स्वेच्छा भेट आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस जे आहे ते भेटीला जाऊ शकले नाही म्हणून ते भेटीला गेलेत आणि राजकारणाच्या प्रत्येक गोष्टी मागे प्रश्न उपस्थित करण्याचं कारण नाही असं भाजपच्या नेत्यांचं म्हणणं आहे. तर मनसेच्या नेत्यांनी सांगितलंय की भेट होतीये, नेमकं भेटीनंतर पाहू काय होतं. अशा प्रकारे भेटीवरती बोलणं टाळल्याचं कुठेतरी पाहायला मिळतंय. मात्र दृश्य बोलकी आहेत आणि घटना ज्या घडतात ते पाहू शकतो. गेल्या 2 ते 3 वर्षांमध्ये 5 वर्षांमध्ये राज्याचं राजकारण हे जेवढं अस्थिर राहिलेलं आहे आणि त्यात मोठमोठे गौप्यस्फोट होत राहिलेले, त्यातमध्ये मोठ्या घडामोडी होत राहिलेल्या, त्याच्यामुळे कधीही काही होऊ शकतं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. असंच आता प्रतिक्रिया जनतेकडून येते आणि तेच पुन्हा एकदा होताना दिसतंय. आता आपल्या ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे जी आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत. सुषमाजी, ही दृश्य आपण जर पाहिली तर अत्यंत बोलकी ही दृश्य आहेत. आपल्याला नेमकं या भेटीमागे काय कारण असू शकतं, या भेटीमागचं आपल्याला उमगलेलं गणित काय? सुषमाजी, त्या काही तांत्रिक कारणास्तव थोडासा विलंब होता त्यांना आपल्यासोबत जॉईन व्हायला, परंतु ही महत्त्वाची दृश्य आपण सध्या पाहतोय की राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट सध्या होतीये. चर्चा सुरू झालेली आहे. अनेक मुद्दे आहेत त्यांच्या बैठकीमध्ये, त्यांच्या चर्चेमध्ये जे विचारले जाऊ शकतात किंवा ज्यावरती चर्चा होताना कळतीये. आगामी महापालिका निवडणुका असल्या तरी सुद्धा राज ठाकरे हे एक अभ्यासू नेतृत्व आहे आणि त्यांचा अभ्यास किंवा त्यांचं मार्गदर्शन हे प्रत्येक पक्षासाठी महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीने सुद्धा त्यांना सोबत घेऊन चालणं गरजेचं आहे. त्यांची नाराजी मुंबईत तरीच काय महाराष्ट्रातही मोठ्या मतदारांवरती परिणाम करणार आहे म्हणून त्यांना नाराजी जी आहे ती त्यांची कुठल्याच पक्षाला परवडणारी नाहीये. आणि त्यातच जर सत्ताधारी पक्ष आपण म्हणतोय तर त्यांना तर ही आणि विशेष करून भाजपसाठी ही नाराजी योग्य नसल्याचंही बोललं जात आहे. म्हणूनच कदाचित त्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर देवेंद्र फडणवीस थेट स्वतःच त्यांच्या भेटीसाठी आल्याचं कळतंय. त्यांचे काहीही प्रश्न असतील त्या संदर्भात ते त्यांना इत्थंभूत माहिती देणार असल्याचं कळतंय. तर त्यासोबतच काही विकास कामं आहेत राज्यातील, त्या संदर्भात ही चर्चा होऊ शकते बोललं जात आहे. मराठी भाषा दिवस येतोय, त्या संदर्भात त्यांना निमंत्रण दिलं जाऊ शकतं का, अशाही काही गोष्टींबद्दल चर्चा होतीये. मात्र अनेक महत्त्वाचे मुद्दे असले तरी या भेटीकडे एक नजरेनं असं पाहिलं जातंय की आता पुन्हा एकदा भाजप आणि मनसे एकत्र येणार का. जेव्हा की मनसेला मोठा धक्का लागलेला आहे, त्यांनी थेट बोलून दाखवलं त्या धक्क्याबद्दल. ईव्हीएम म्हणून थेट हे सरकार बेकायदेशीर अनैतिक असल्याचं राज ठाकरे म्हणाले आहेत. तमाम जनतेसमोर त्यांनी हे सगळे आरोप केलेले आहेत, प्रश्न विचारले आहेत आणि अशात ही भेट होतीये. मुख्यमंत्री झाल्यानंतर बराच काळ लोटला आहे, त्यानंतर पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला आत्ताच का दाखल झाले हा एक प्रश्न आहे. म्हणून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावरती शंकेच्या नजरेनं पाहिलं जात आहे. पाहावं लागणार आहे या बैठकीमध्ये नेमकं काय होतंय, कुठले मुद्दे चर्चिले जात आहेत आणि याबद्दल नंतर काय गोष्टी आहेत, काय मुद्दे आहेत ते समोर येत आहेत, काय माहिती समोर येते आणि त्याचे पुढच्या राजकारणामध्ये, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कसे परिणाम होत आहेत. तर या संदर्भात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा या भेटी संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे, ती एकदा पाहूयात. मी काय बघणार, कसं काय त्यात बघण्यासारखं काय आहे. राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कला एक कॅफे खोललेलं एवढंच मला माहिती आहे. तिथे लोक चहा पाण्याला येत असतात सातत्यानं आणि तो सगळ्यांसाठी खुला आहे आणि चांगली गोष्ट आहे. राजकारणामध्ये असं चहापान होत असतं आणि एक चांगला कॅफे असेल
तर लोक जातेच राहतात, लोकांना छान नजारा समोर पाहायला मिळतो, बसायला जागा मिळते उत्तम. त्यांनी आता बघितलं आपण की अगदी खोचक त्यांच्या शैलीमध्ये या भेटी संदर्भात काही न बोलण्याचं त्यांनी सांगितलंय की भेट होऊ शकते आणि कॅफे म्हणून त्यांनी एक संदर्भात राज ठाकरेंना टोला सुद्धा लगावलेला आहे. राजकीय वैर जर बाजूला सोडलं तर पाहतोय की नेते या भेटीबद्दल बोलण्यास टाळतायत किंवा भेटीनंतर काय होईल यावरती त्यांची प्रतिक्रिया त्यांना द्यायची का, असाही महत्त्वाचा प्रश्न आहे. ही दृश्य जर बघितली राज ठाकरेंच्या भेटीला देवेंद्र फडणवीस येत आहेत तर ही आजच्या दिवसातली सगळ्यात मोठी पहिली घडामोड म्हणून आपण पाहू शकतो. अचानक ही भेट झालेली आहे म्हणून प्रश्न उपस्थित होतोय, संभ्रम निर्माण होतोय की आता पुन्हा एकदा मनसे टाळी देणार का भाजपला, जेव्हा की इतका मोठा विश्वासघात झालाय आणि हे थेट मनसेकडूनच बोललं गेलेलं आहे. म्हणून ही एक महत्त्वाची घडामोड म्हणून राजकीय वर्तुळात याची चर्चा तर होतीये, जनतेमध्ये सुद्धा अगदी भुवया उंचावल्या जात आहेत आणि ही दृश्य वारंवार दाखवतोय कारण की ही दृश्य आपण पाहिली तर याच दृश्यातून आज कळणार आहे की नेमकं या भेटीमागचं गणित काय आहे, यामध्ये काय चर्चा होणार आहे. राज ठाकरेंनी जे प्रश्न उपस्थित केलेत त्यांना त्याची उत्तरं मिळतात का, देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांची नाराजी संपुष्टात आणू शकतात का, आणि राहिली गोष्ट महाराष्ट्राच्या विकास कामांबद्दल चर्चा, मराठी भाषेबद्दल चर्चा, तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर त्या संदर्भात काही सकारात्मक चर्चा होतीये का, महाराष्ट्राला या भेटीमधून नेमकं मिळणार काय, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर नेमकं आपण पाहतोय की मनसे भाजपला पुन्हा टाळी देणार का हा प्रश्न आहे. महापालिका निवडणुकीसाठी फडणवीस राज ठाकरेंची भेट होते का हा प्रश्न उपस्थित होतोय. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसे भाजप युती चाचपणी होतीये का हा दुसरा प्रश्न विचारला जातोय. तर विधानसभेला शिंदे सेनेमुळेच मनसेशी युती झाली नसल्याचा दावा करण्यात येतोय. मनसे आणि शिंदेचे उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकल्यानं नुकसान होऊ शकतं असं सुद्धा प्रश्न एक तर्क लावला जातो. तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजप मनसेची युती शक्य आहे का हा दुसरा प्रश्न उपस्थित केला जातोय. देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला आले आहेत. महायुतीचं ट्रिपल इंजिन सरकार जे आहे ते राज ठाकरेंना आपल्या सोबत घेताना आपल्याला वेळोवेळी दिसलं आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी सोबत घेतलं, विधानसभेत पण घेतलं. मात्र यात एक गोष्ट राहिली ती म्हणजेच अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष असेल किंवा एकनाथ शिंदे यांची जी काही एकनाथ शिंदे हे यांचं जे बोलणं असेल त्यापासून